हा जरा इलेक्शन फीवर मुळे टोन आलेला आहे. सर्वांना माझा सादर नमस्कार. आजचे आपले प्रमुख अतिथी आदरणीय खऱ्या अर्थाने रिस्पेक्टेड विजय सूर्यवंशी सर, निमा स्टेट आणि निमा सेंट्रल चे सर्व सन्माननीय पदाधिकारी. खरं तर ऑफिशियली म्हणा किंवा पब्लिकली म्हणा, आज माझा निमा नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून आज शेवटचा कार्यक्रम आणि म्हणूनच कार्यक्रमाचा संयोजक म्हणून प्रस्तावना देण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. तत्पूर्वी गेल्या 2 वर्षात निमामध्ये निमा कार्यकारिणीसाठी ज्या लोकांनी कष्ट घेतले त्यांचे आभार मानणे, त्यांना धन्यवाद देणे हे माझं परम कर्तव्य आहे. आणि म्हणतात ना कद बडा ना पद बडा, ना कद बडा ना पद बडा, जो साथ खडा वो सबसे बडा. आणि म्हणूनच गेल्या 2 वर्षात माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहिलेले, निस्वार्थपणे माझ्यासोबत उभे राहिलेले, इथे निस्वार्थ शब्द जास्त हायलाइट करणार आहे मी, कारण की जी माझी टीम होती अतिशय निस्वार्थपणे काम करत होती. त्यात माझे सचिव डॉक्टर दिनेश भामरे सर, आमचे खजिनदार मोठे बंधू डॉक्टर व्यंकटेश पाटील सर, डॉक्टर मनीष हिरे सर आमचे संघटक, निमा वुमन्स फोरमच्या अध्यक्षा डॉक्टर दीप्ती बडे मॅडम, 2023 मधील उत्कृष्ट कार्यगौरव विजेते डॉक्टर सारंग मराठे सर, डॉक्टर रविभूषण सोनवणे सर, आणि 2024 मधील उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार विजेते डॉक्टर विशाल जाधव सर, डॉक्टर योगेश विधाते सर, आणि त्यासोबतच सर्व सन्माननीय सिनियर आणि आपण सर्वांचेच मनापासून आभार. गेल्या 2 वर्षामध्ये आपण सेबी, NSE, BSE यांच्या मार्फत 2 वेळा शेअर मार्केट बद्दल सेशन्स घेतले. दोन्ही वर्षी आपण ग्रँड असा निमा करंडक घेतला. दोन्ही वर्षाचा निमा डे, योगा डे, ट्रॅक किंवा निमाकॉन, आयुर्कॉन असे विविध कार्यक्रम आपण घेतले. बऱ्याचशा आपण नाईट CMEs घेतल्या, काही ब्लड डोनेशन कॅम्प घेतले, मेडिक्लेमवर आपण काही सेशन्स घेतले. त्यासोबतच वैद्यकीय लोकांवर जे काही जाचक कायदे येणार आहेत त्याच्यावर आपण आधीच ऍक्शन घेतली. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत आपण आपला एक फर्म स्टँड घेतला. त्याचसोबत इतरही अनेक सामाजिक उपक्रम आहेत जे आपण गेल्या 2 वर्षांमध्ये केले. प्रॅक्टिकली आज त्याचा शेवटचा दिवस. आज आपली निमा नाशिक जिल्हा 2024-26 याच्या पुढील 2 वर्षासाठी कार्यकारिणीची अनाउन्समेंट होऊन त्यांचा पदग्रहण सोहळा होणार आहे. त्यात नूतन अध्यक्ष, नवीन कार्यकारिणी आणि विविध फोरम हे सर्व आपला पदभार स्वीकारतील. त्यामध्येच अध्यक्षीय भाषण, प्रमुख पाहुण्यांचं भाषण हे पण आजच्या कार्यक्रमात होणार आहेत. येणाऱ्या कार्यकारिणीला मनापासून शुभेच्छा तर देतोच, पण येणाऱ्या 2 वर्षात निमाच्या कार्य गौरवाला शोभेल असं तुम्ही स्वच्छ आणि कार्यक्षम कारभार सांभाळाल याची मला गॅरंटी आहे. म्हणतात ना की आता जरा सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये लोक इथे आहेत तरी एक डायलॉग टेकूनच देतो. रस्त्याचा दर्जा कळायला एकच पाऊस पुरेसा असतो. रस्त्याचा दर्जा कळायला एकच पाऊस पुरेसा असतो. तसंच माणसाचा दर्जा कळायला एकच प्रसंग पुरेसा असतो. आणि म्हणूनच कुठलाही प्रसंग असो, मी नव्या कार्यकारिणीला इतकंच सांगेल, कुठलाही प्रसंग असो आपल्या सन्माननीय निमा सदस्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. येत्या 2 वर्षात निमा सदस्याच्या, मग तो कुठलाही असो, नाशिक महानगरपालिकाच नाही तर नाशिक जिल्ह्यामधील कुठलाही सभासद असो, त्याच्या पाठीशी सुखात दुःखात तुम्ही नक्की उभे राहा. कृपया करून 2 वर्षात कोणाला नाराज नका करू. सर्वांचे मन जिंकण्याचे प्रयत्न करा. आणि आपण संघटनेच्या ह्या ज्या पदावर बसतोय ना, हे स्टेजवर बसून फोटो घेणं एवढंच याचं कार्य नाहीये. तर येणाऱ्या 2 वर्षात आपल्याला निस्वार्थ वृत्तीने सर्वांची सेवा करायची आहे.
कुठल्याही डॉक्टरला अडचण आली तर अर्ध्या रात्री धावून जायचे आणि निमा हे गेल्या 76-77 वर्षात करत आली आहे आणि असेच तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचे आहे. आणि नवीन कार्यकारिणी अध्यक्ष हे सर्व करणारच आहेत, कारण की आपल्या नवीन अध्यक्षा ज्या आहेत त्या प्रचंड डायनामिक आहेत. त्याच्या मागे 2 कारण आहेत. एक कारण आहे प्रतिभा मॅडमचं लग्नापूर्वीचं नाव प्रतिभा विश्रामजी निकम, म्हणजे आपले सर्वांचे लाडके व्ही.एन. निकम सर. व्ही.एन. निकम सर वय वर्ष 79, गेल्या 51 वर्षापासून माझ्या जन्मगावात देवळ्यामध्ये रुग्णसेवा देत आहे. 20 वर्ष MVP कार्यकारिणी किंवा डायरेक्टर म्हणून पदावर होते. आणि त्याच्यात अजून एक सर, युअर फिदर इन हॅट, आता तुम्ही निमा अध्यक्षांचे वडील आहात. आणि दुसरं कारण प्रतिभा मॅडमचं लग्नानंतरचं नाव प्रतिभा अजय वाघ, म्हणजेच आपल्या लाडक्या अज्जू दादाची बायको. अजूनही बघा अजय सर तिकडे कोपऱ्यात उभे, कसला ऍटिट्यूड नाही, काही नाही, काहीच नाही, स्थिर गंभीर. सो निमाचा हा जो रथ आहे हा मॅडमच्या कार्यकाळात दुप्पट वेगाने पळणार आहे. आणि सोबतच आहेत स्पोर्ट्समन, डॉक्टर, ॲडव्होकेट, अजून काय राहिलं, डॉक्टर संगीत लोंढे. संगीत बद्दल एव्हरीवन नोज की त्यांनी 10 वर्षात स्पोर्ट्स मध्ये किती उत्तुंग कार्य केलेलं आहे. त्यानंतर खजिनदार आहेत, अतिशय इमानदार, म्हणजे नो वन कॅन डाऊट हिज ऑनेस्टी, आणि अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड आदरणीय तुषार निकम सर. आणि संघटक आहे द प्रूव्हन लीडर. गेल्या 2 वर्षामध्ये वुमन्स फोरमच्या अध्यक्ष असताना त्यांनी काय कार्यकाळ गाजवला आहे, एव्हरीवन नोज, द हार्ड वर्किंग अँड हंबल डॉक्टर दीप्ती बडे मॅडम. सो यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो. निमा नाशिक शाखेचा अध्यक्ष म्हणून निमा परिवाराला इतकाच सांगेल, सुखात नाही पण दुःखात मी आणि माझी पूर्ण कार्यकारिणी सदैव तुमच्या सोबत असेल. चला निरोप घेतो, बस दुआ में याद रखना. सॉरी परत थोडस चालू करतो. नवीन कार्यकारिणीला आणि अध्यक्षांना एक हात जोडून रिक्वेस्ट आहे माझी, पुढील 2 वर्षात स्टेजवर IPP साठी जागा रिझर्व ठेवा. पण IPPच्या चेअरवर दरवेळेस मीच बसलो पाहिजे असं अजिबात नाही, कारण अध्यक्ष हा प्रतिनिधी स्वरूपात असतो पूर्ण कार्यकारिणीसाठी. तर माझ्या ऐवजी माझे IPP होते ललित जाधव सर, सेक्रेटरी दिनेश भांबरे, खजिनदार व्यंकटेश पाटील सर, मनीष शिरे सर, यांना कधी IPPच्या खुर्चीवर बसवा. किंवा जसं डॉक्टर ज्ञानेश वाघ, डॉक्टर भगतसिंग पाटील, असे जे काही यंग ब्लड आहे त्यांना तुम्ही IPPच्या खुर्चीवर बसवा. त्याच्यामुळे त्या IPPच्या खुर्चीचा पण आदर वाढेल. इफ इट इज पॉसिबल, इट्स जस्ट माय हंबल रिक्वेस्ट. कारण मी ज्ञानेश वाघ बद्दल सांगतो. ज्ञानेश वाघ आपला मेंबर आहे. आज त्याच्या प्लेटलेट 20,000 आहेत. त्याला असायटीस बसलेला आहे, सुविचार हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. तरी त्याने फोन करून सांगितलं की सर मी येऊ शकत नाही प्रोग्रामला. स्टील ही सेंड मेसेज ऑन व्हॉट्सअप, ही केप्ट हिज स्टेटस ऑन व्हॉट्सअप की कार्यक्रमाला सर्वांनी या. सेकंड थिंग आहे, म्हणजे मी हे तळमळीने का सांगतोय की ह्या लोकांचं निमावर इतकं प्रेम आहे. भगतसिंग पाटील सरांचं मी नाव घेतलं, रिझन हे त्यांची कन्या 1.5 महिना NICU मध्ये ऍडमिट होती, 5 दिवस व्हेंटिलेटरवर होती. त्या दिवशी आपली AGM होती. भगतसिंग पाटील सरांचा फोन आला, सर मी AGM ला येऊ शकणार नाही, मला माफ करा, जर का वेळ भेटला तर मी 5 मिनिट येईल. मुलगी व्हेंटिलेटरवर असताना भगतसिंग पाटील सर AGM ला आले. इवन कुठलाही AGM असो, कुठलेही कार्यक्रम असो, आपले सर्व निमा मेंबर खूप तळमळीने काम करतात, कुठल्याही नावाची अपेक्षा नसताना, कुठल्याही पदाची अपेक्षा नसताना. सो माझी फक्त कार्यकारिणीला हंबल रिक्वेस्ट असेल, इफ इट इज पॉसिबल